नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या हातात. क्राईम वॉच. तडीपार आरोपींचा पोलीस आता कसून शोध घेत आहेत. फ्रेझरपुरा पोलिसांनी तडीपार आरोपीला गजाआड केलंय. 307, 324 अशी कलमं त्याच्यावर दाखल आहेत. 2 वर्षांसाठी तडीपार असलेल्या आरोपीला पोलिसांनी शहरातून ताब्यात घेतलंय. नितीन उर्फ बबलू भगवंत गाडे असं त्याचं नाव आहे. फ्रेझरपुरा पोलिसांनी त्याला तडीपार केलं होतं. नितीन गाडेवर 307, 324 व आर्म्स ऍक्ट कलम दाखल आहेत. जुन्या वैमनस्यातून हब्बू शहाचा निर्घृण खून करण्यात आला होता. 21 जून 2014 मधील ही घटना आहे. या हत्याकांडाचा सूत्रधार शाकीर हुसेन अमीर हुसेन याला नागपूर गेट पोलिसांनी हैदरपुरातून अटक केली आहे. गौण खनिजांवरील रॉयल्टीमध्ये बेसुमार वाढ केल्याच्या निषेधार्थ अमरावती खदान व क्रशर ओनर्स असोसिएशनच्या वतीनं बेमुदत बंद पुकारण्यात आलाय. व्यावसायिकांनी सोमवारी धरणं आंदोलन केलं. रविवारपासून अमरावती खदान व क्रशर ओनर्स असोसिएशननं बेमुदत संप पुकारलाय. व्यावसायिकांनी जिल्हा कचेरीवर धरणं दिलं. या संपामुळे रोजचा 30 लाख रुपयांचा व्यवहार ठप्प झालाय. खदान व क्रशर ओनर्स असोसिएशन तर्फे आमचा जो 15 तारखेपासून जो बंद आम्ही बेमुदत बंद ठरवलेला आहे. तर आमच्या मेन मागणी जी आहे, महत्वाची जी मागणी आहे ती म्हणजे जी सरकारने जी रॉयल्टी आहे, ती रॉयल्टी पहिले आधी 200 रुपये ब्रास जी प्रति ब्रास जी रॉयल्टी होती ती आता सरसकट 100% वाढवून 400 रुपये ब्रास केलेली आहे. त्या निषेधार्थ आमचं हे पूर्ण विदर्भात, सध्या तरी विदर्भात आमचं सध्या आता बंद आम्ही पुकारलेला आहे. नंतर मग 25 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण आम्ही बेमुदत बंद ठेवू पूर्ण महाराष्ट्र. असं 20 लाख रुपयाचा प्रति दिवस नुकसान फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये प्रति दिवसाप्रमाणे 20 लाख रुपयाचा महसूल शासनाचा डुबत आहे. आणि याच्यामध्ये क्रशरच्या संदर्भात जेवढे काही आमचे मजूर आहेत सगळे जे काही त्यांच्या जवळपास 5000 लोकांच्या याच्यामध्ये सगळ्यांचं म्हणजे प्रभावित होत आहे. त्यांचं नुकसान होत आहे. बांधकाम बंद पडलेलं आहे. आणि याच्यामध्ये गिट्टी खदान म्हणजे प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन आणि सेल दोन्ही पण बंद ठेवलेलं आहे. राज्य शासनाने अलीकडेच गौण खनिजांच्या रॉयल्टीत मोठी वाढ केली. 200 रुपयांची रॉयल्टी 400 रुपयांवर नेल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. खनिकर्म मंत्र्यांशी चर्चा करूनही शासनाने कोणताही सकारात्मक निर्णय न घेतल्याने काम बंदचा निर्णय असोसिएशनने घेतलाय. त्यामुळे खदानीतील उत्खनन बंद झालंय. क्रशरचाही पट्टा थांबलाय. रोजचा 30 लाखांचा व्यवहार ठप्प झालाय. शिवाय बांधकाम क्षेत्रावरही गंडांतर आलंय. खाणीतील खनन प्रक्रिया थांबल्याने माती, मुरुम, दगड ही गौण खनिज दिसेनाशी झाली आहेत. क्रशरचा पट्टा थांबल्याने गिट्टी, बोल्डर, चुरी, राख मिळणं कठीण झालंय. याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला असून रस्ते, इमारती व इतर बांधकामही ठप्प झालंय. अमरावती जिल्ह्यात 150 खाणी असून 120 क्रशर आहेत. येथे माती व मुरुमांचं खनन करून दगडांचं क्रशिंग केलं जाते. बंदमुळे ही यंत्रणा ठप्प झाली आहे. खाणीसोबत 200 वर ट्रकही या व्यवसायाशी निगडीत आहेत. त्यामुळे वाहक, चालक, मजूर यांचा रोजगार अडचणीत आला आहे. शिवाय बांधकाम थांबल्याने बांधकाम मजुरांवरही काम बंदचं संकट कोसळलंय. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिलाय. मोर्शी वरुड क्रशर असोसिएशन अध्यक्ष
महेंद्र भातकुले. 11/5/2015 पासून जे महाराष्ट्र शासनाने रॉयल्टीचे जे 200 जे रेट होते ते 400 रुपये म्हणजे 100% त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. जी इतर राज्यामध्ये नियर अबाउट ते 150-100 असेच रेट आहेत. आणि पहिलेच आपल्या महाराष्ट्रामध्ये 200 रुपये होते, तीच भरपूर होती रॉयल्टी. पण आता त्याचा एकदम अतिरेक करून आणि आमच्या क्रशरवर खदान धंद्यावर ही की आमची कमर तोडण्याचा एक शासनाचा एक हा विचार दिसतो आहे. आणि त्याच्यामुळे आणि सामान्य जनतेला याच्यापासून किती मोठा रॉयल्टी द्यावं लागेल. आणि आम्हाला आणि कॉन्ट्रॅक्टर असो जे लोक आहेत गव्हर्नमेंटचे जे कामं करतात त्यांना सुद्धा याच्यामध्ये फार मोठा त्यांच्यावर हा एक पैशाचा बोजा वाढेल. आणि आमच्या क्रशर आणि खदान उद्योजकांना सुद्धा याचा फार मोठा झटका सोसावा लागेल. तरी शासनाने जी 200 रुपये रॉयल्टी होती तीच जुनी रॉयल्टी राहू द्यावी ही आमची मागणी आहे. आणि त्यासाठी हा सर्व आमचा पूर्ण विदर्भ आम्ही 15 पासून पूर्ण उद्योग हा बंद केलेला आहे, बेमुदत बंद पुकारलेला आहे. तरीही त्याच्याबद्दल शासनाने याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी. आणि त्याच्यामध्ये अजून 10% आम्हाला वॅट सुद्धा लावत आहेत आणि 33% हा अजून एक सरचार्ज सुद्धा लावण्याचा विचार शासनाचा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे एकूण 43% अजून याच्यावर टॅक्स लावण्याचा गव्हर्नमेंटचा हे आहे. म्हणजे हा किती मोठ्या प्रमाणात रॉयल्टीचा भस्मासूर राक्षस आमच्यावर लादण्याचा सरकारचा विचार म्हणजे लादलेला आहे. त्यामुळं तरी आमचं क्रशर असोसिएशनचं आणि खदान याचा सर्व लोकांचा बेमुदत संपाचा हे करून लवकरात लवकर आम्हाला रॉयल्टी कमी करण्यात यावी आणि आमच्या संपाला प्रतिसाद देण्यात यावा. आमचं आंदोलन अजून याच्या व्यतिरिक्त अजून आम्ही उग्र करणार आहोत. याच्यामध्ये निदर्शने करील, रास्ता रोको करू आम्ही. आणि तिथे असेंब्लीला सुद्धा आम्ही उपोषण करून घेराव करण्याचा आमचा पुढचा आंदोलन तीव्र करण्याचा याच्यामध्ये विषय आहे. त्यावर सध्या आम्ही हा अभियान बेमुदत बंदचं आव्हान चालू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळत आहे. ही हडताल 15 पासून सुरू आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहे त्या आम्ही पूर्ण स्पष्टपणे गव्हर्नमेंटला मांडलेल्या आहे. आणि जर या माध्यमातून बराच गव्हर्नमेंटची रॉयल्टी आणि नुकसान होऊन राहिलं हे त्यांनाही माहीत आहे. आणि ग्राहकांना आमचं जे सार्वजनिक क्षेत्र आहे त्याच्यात जे बांधकाम याच्यात आहे त्याच्यात भरपूर म्हणजे नुकसान होणार आहे. तर जर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी युवा स्वाभिमानच्या कार्यालयाला भेट दिली. आमदार रवी राणा यांनी गृहमंत्र्यांचं भावपूर्ण स्वागत केलं. दीपावलीच्या शुभेच्छांचं आदान प्रदान यावेळी करण्यात आलं. अनेक महत्वपूर्ण विषयांवर येथे चर्चा झाली. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी युवा स्वाभिमानच्या कार्यालयाला भेट दिली. कार्यालयाला भेट दिली असता आमदार रवी राणा यांनी गृहराज्यमंत्र्यांचं स्वागत केलं. झाला पाहिजे साहेब. अरे क्या बात आहे. दिवाळीच्या शुभेच्छांचं आदान प्रदानही यावेळी करण्यात आलं. सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. गृहराज्यमंत्र्यांशी सर्वांनी दिलखुलास चर्चा केली. यावेळी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी अनेक निवेदनंही स्वीकारली. म्हाडाच्या घरासंदर्भातही येथे चर्चा झाली. महानगरपालिकेच्या
रविवारच्या मध्यरात्रीपासून पेट्रोल व डिझेलचे भाव वाढले आहेत. महागाईच्या दिवसात नागरिकांच्या खिशाला भार वाढलाय. पेट्रोल 36 पैसे तर डिझेल 87 पैशांनी वाढलंय. महागाईने बेजार नागरिकांना आधीच अच्छे दिन येण्याची वाट असताना ही भाववाढ पाहता अच्छे दिन येणार तरी कधी असं सामान्यांचं विचारणं आहे. प्रेक्षकांनो, जीवन आवश्यक वस्तू, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर आजच्या या काळातील महत्त्वाच्या वस्तू म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. या पेट्रोल आणि डिझेलचा भाव आज वाढत चाललाय. दिवसेंदिवस भाव वाढत चाललाय. आजच्या तारखेत सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढलाय. तसं सामान्य नागरिकांना या भाववाढीचा त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी तुरीच्या डाळीचे भाव हे गगनाला भिडले होते. म्हणजे सामान्य जनतेनं काय खायचं ते दर, उदाहरणार्थ पेट्रोल आणि डिझेल. पेट्रोल आणि डिझेल हे जीवनावश्यक वस्तू म्हणजे असं कुठं ऑफिसला जायचं आहे, कुठल्या प्रकारची वाहतूक करायची आहे, तर पेट्रोल आणि डिझेल हे अतिशय महत्त्वपूर्ण भाग आज आपल्या जीवनावश्यक वस्तूमध्ये मोजले जातात. या पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जाणून घेऊया आपण सामान्य नागरिकाला होणारा याचा त्रास. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदलांमुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल 36 पैसे प्रति लिटर तर डिझेल 87 पैसे प्रति लिटर अशी ही वाढ आहे. 16 जून नंतर पहिल्यांदाच ही भाववाढ झाली आहे. यापूर्वी 6 वेळा पेट्रोल डिझेलच्या भावात कपात झाली होती, तर डिझेलचे भाव आता तिसऱ्यांदा वाढले आहेत. 1 व 16 ऑक्टोबरला डिझेलचे भाव वाढवण्यात आले होते. गेल्या 31 ऑक्टोबर रोजी पेट्रोल 50 पैशांनी स्वस्त झालं होतं, तर डिझेलच्या भावात कोणतीही दरवाढ नव्हती. याशिवाय राज्य उत्पादन शुल्कात मात्र वाढ करण्यात आली. 1 रुपया 60 पैसे पेट्रोल व 40 पैसे डिझेलवर अशी ही वाढ होती. पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीने महागाईच्या आगीत आणखी तेल ओतलं गेलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाचा भार वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव, त्याबद्दल सामान्य नागरिकांना होणारा त्रास हा पण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. दादा, मला सांगा, आज डिझेल आणि पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत, त्याबद्दल त्यावर तुमचं काय मत? भाव वाढते कधी जाणवत नाहीये. 50 पैसे जो पण असं सगळ्यांच्या इथून जर कुठले येते इतकी मोठी पैशाचं नुकसान सामान्य जनतेच्या, त्यामुळे हा त्रासदायक आहे आणि कमी वाढेल. क्या है, ये सरकार बदलने में पब्लिक का बहुत नुकसान हो रहा है. धंधे पानी हो नहीं रहे और जो लोग जो अपने हाथ मजदूरी करने आए हैं वो भी सिटी में आ नहीं रहे. तो इसलिए क्या है, हमको जारी तंगी और उसमें चेकिंग बहुत चालू है. ऑटो वालों के 2000 मॉडल भी तोड़ने आले हैं. तो ऑटो अब नवे उठाओ बोलते, तो अब गरीब पैसे लाएगा कहाँ से और वो ऑटो उठाएगा कहाँ से. अब मेरे पास तो परमिट नहीं है, तो मैं परमिट लूंगा कहाँ से 50,000 का. अभी क्या है मालूम, ये सरकार जो चल रही ना, ये सरकार बरोबर नहीं है. क्या पैसे मर रहे हैं, ये अभी ऐसा चल रहा है भाई शहर का वातावरण. अभी बहुत लोगों पे मुसीबत जा रही है, धंधे पानी नहीं हो रहा है. कुछ लोगों के घर में बेचारों के चूल्हे नहीं से लग रहे. दिवाली हुई, दिवाली में कुछ लोगों ने दिवाली नहीं मनाया गरीबों. पेट्रोल वाढले तर आणखी महंगाई वाढेल. हो, आणि ही जे आज दिवसेंदिवस महागाई वाढत आहे, आपल्या देशातील गरीब होत चाललाय, श्रीमंत आणखी श्रीमंत होत चाललाय. तर त्याचं काय, त्यावर आपलं काय प्रतिक्रिया? तो ते आपल्या शहरातील एक सामान्य नागरिक आपण जाणून घेतलेला यांचा हा त्रास, पेट्रोल डिझेल बद्दल जे भाव वाढते त्याचे, त्याबद्दल आम्ही जाणून घेतला यांचा त्रास. सेमाडोहाच्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक पदावर कार्यरत विजय नकाशे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाला तात्काळ मदत करावी असं निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. सेमाडोहाचे मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी आत्महत्या केली. पीआरसीच्या चौकशीत कमी भरलेले तांदूळ, त्यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई त्यांच्या प्रामाणिकपणाला मान्य झाली नाही, म्हणून त्यांनी मरण पत्करलं. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करा, पत्नीला नोकरीत सामावून घ्या व मुलांना संपूर्ण मोफत शिक्षण द्या अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ आमचे बबनराजे घोलप संस्थापक अध्यक्ष यांच्या निर्देशावर विजयजी नकाशे यांच्या पीआरसी जे सेमाडोचे मुख्याध्यापक यांची चौकशी अंतर्गत जे त्यांना 30 किलो गव्हात त्यांचे अपराधवर आढळली, त्यावरून त्यांना नियमाची कारवाई केली. तो मनस्ताप त्यांना सहन झाल्याने त्यांनी आत्महत्या केली.
प्रामाणिक काम करायला त्यांनी 40,000 रुपये स्वतःच्या जवळचे खर्च करून शाळेला रंगरंगोटी केली आणि अतिशय प्रामाणिकपणाने काम करत होते. अशावर त्यांना हा आघात झाला. त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलं. त्यांना हा आघात सहन झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली और त्यांच्यावर पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे. त्यांच्या पत्नीला नोकरी मिळावी, त्यांच्या मुलांचं शिक्षण निःशुल्क व्हावं आणि आर्थिक मदत व्हावी आणि जे ज्यांच्यामुळे हे झालं आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी, हेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. नागपुरातून अमरावतीला गोरे परिवार आला व त्यांच्या नातेवाईकांकडे थांबला. अंबादेवीच्या दर्शनाला हा परिवार गेला असता अचानक परिवारातील प्रमुख अरविंद गोरे नाहीसे झाले. शनिवारपासून ते बेपत्ता आहेत. त्यांचे नातेवाईक अरविंद गोरेंचा कसून शोध घेत आहेत. आनंदनगर येथे राहणाऱ्या सोनटक्के परिवारात नागपूरचा गोरे परिवार पाहुणे म्हणून शनिवारी दाखल झाला. अमरावतीत आल्यानंतर ग्रामदैवत अंबाबाईच्या दर्शनाचा कार्यक्रम ठरला. ठरलेल्या कार्यक्रमानुसार गोरे परिवार अंबादेवीच्या दर्शनाला गेला आणि तेथूनच त्यांच्यावर घणाघात झाला. गांधी चौकातून गोरे परिवारातील प्रमुख अरविंद गोरे अचानक नाहीसे झाले. शोध घेऊनही त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. अरविंद गोरे यांच्याविषयी माहिती कळल्यास त्यांनी या फोन क्रमांकावर कळवावं. मोबाईल क्रमांक आहे 9175485584. ज्योति गोरे मेरा नाम ज्योति गोरे है. मेरे हस्बैंड अरविंद गोरे गांधी चौक से रोड क्रॉस कर रहे थे मानदाना के दुकान से, तो वहाँ कहाँ गुम हो गए, कौन से रास्ते से चले गए पता ही नहीं चला. क्या आपका हम नागपुर के रहने वाले हैं और शनिवार रात से उनको ढूंढ रहे हैं और जब पता आपको चला तो फोन नंबर दिया है, उसमें संपर्क. इंग्रजीच्या शिक्षणाचं प्रस्थ सर्वत्र बोकाळलेलं असताना राज्य शासनाने या संदर्भात एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. नर्सरी, KG1 व 2 मधील मुलांना इंग्रजीऐवजी मातृभाषेत शिक्षण दिलं जावं अशी शिफारस राज्य शासनाने शिक्षण विभागाकडे केली आहे. इंग्रजी भाषेतून जगभरात व्यवहार चालत असल्याने विद्यार्थ्यांना इंग्रजी येणं आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू केलं गेलं. नर्सरी, KG1, KG2 पासून पायाभूत शिक्षण मराठीबरोबरच इंग्रजीतून दिलं जातं. मात्र याचा उलटा परिणाम असा झाला की इंग्रजीचं प्रस्थ वाढून मुलांना मातृभाषा येईनाशी झाली. मातृभाषेचा विसर पडू नये, इंग्रजीप्रमाणेच मातृभाषेवरही प्रभुत्व असावं या उद्देशाने राज्य शासन महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. नर्सरी, KG1, KG2 मधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना केवळ त्यांच्या मातृभाषेत शिक्षण दिलं जावं अशी शिफारस राज्य शासनाने शिक्षण विभागाकडे केली आहे. राज्य शासनाच्या या शिफारशीवर शिक्कामोर्तब झाल्यास बालकांवर इंग्रजी भाषेतून शिकण्याचा भार राहणार नाही, तर चिवचं घर होतं मेणाचं, काऊचं घर होतं शेणाचं, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक अशा गोष्टी रंगत जातील. 5 दिवसांच्या सुट्ट्यांनंतर सोमवारी बँका, शासकीय निमशासकीय कार्यालयं गजबजली. दिवाळीच्या सुट्ट्या व त्याला जोडून शनिवार रविवार आल्याने चाकरमान्यांनी दीपावलीचं पर्व व सहलींचाही आनंद घेतला आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवरही गर्दी होती. तब्बल 5 दिवसांच्या सुट्ट्यानंतर कार्यालयं गजबजली आहेत. चाकरमाने आपापल्या कामांवर परतले आहेत. दीपावली व त्याला जोडून आलेला दुसरा शनिवार आणि रविवार यामुळे चाकरमान्यांना 5 दिवसांची दीर्घ सुट्टी उपभोगता आली. या 5 दिवसाच्या सुट्टीनंतर सोमवारी शासकीय निमशासकीय कार्यालय, बँका सुरू झाल्या. त्यामुळे नागरिकांची रखडलेली कामंही मार्गी लागली आहेत. अकरा नोव्हेंबरला दिवाळीचा पहिला दिवस होता. लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा, त्यानंतर भाऊबीज अशा सलग 3 सुट्ट्या घोषित झाल्या होत्या.
सुटीचा नेमका तिसरा दिवस जोडूनच महिन्याचा दुसरा शनिवार 14 नोव्हेंबर आल्याने सरकारी व निमसरकारी कार्यालयांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी घेता आली. याशिवाय आठवड्याची साप्ताहिक सुट्टी ही रविवारी 15 नोव्हेंबरला असल्याने सर्वांना सलग 5 दिवसांच्या सुट्ट्या उपभोगता आल्या. सिद्धार्थनगर येथील दारूचं दुकान हटवण्याची मागणी रहिवासी महिलांची आहे. अतिक्रमणातील हे दुकान हटवण्याची मागणी केली असता दुकानदाराला स्वतःचे दुकान हटवण्याची नोटीस देण्यात आली असून 22 तारखेपर्यंत त्यांना मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत दुकान न हटल्यास रहिवासी महिलांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. सिद्धार्थनगरमधील देशी दारूचं दुकान हटवण्याची मागणी रहिवासी महिलांची आहे. हे दारूचं दुकान अतिक्रमणात बांधलेलं आहे. याविषयीची तक्रार परिसरातील महिलांनी मनपा आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार महानगरपालिकेने शहानिशा करून संबंधित दुकानदाराला स्वतःहून दुकान पाडण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. या संदर्भात परिसरातील महिला मनपाच्या उत्तर झोन कार्यालयात धडकल्या असता अतिक्रमण विभागाचे प्रमुख बोरकर यांनी दुकानदाराला 22 तारखेपर्यंतची मुदत दिल्याचं सांगितलं. 22 नोव्हेंबरपर्यंत संबंधित दुकानदाराने स्वतः अनधिकृत बांधकाम न हटवल्यास 23 तारखेला महानगरपालिका हे अतिक्रमण काढेल असं आश्वासन बोरकरांनी महिलांना दिलं आहे. तसं न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रहिवासी महिलांनी दिला आहे. 23 तारखेला डायरेक्ट त्या कुतुरबाई साहेबांच्या ऑफिसमध्ये चाललं जायचं. ते तसे बुलडोजर घेऊन येणार नाही इथं. 23 तारखेला 4 महिन्यापासून हेच काम सुरू आहे. 4 महिन्याचं नाही ना ते. आपला 2 महिन्याचा संबंध. आपण जे निवेदन दिलं तिथूनच मोजायला निवेदन ज्या दिवशी दिलं आपण आज सांगितलं 8 दिवसाची मुदत सांगितली होती. त्यावेळेस 15 दिवस तू दिलेली मुदत. ते 8 दिवस झाले. त्या तारखेला पकडलं ना 8 दिवस झाले. ही मुदत नाही. 8 तारखेपासून 15 दिवस आपल्याला थांबावं लागेल. 7 तारखेपासून 7 तारखेपासून 7 तारखेला दिलेली होती. 22 तारखेला पाडायला. आता 22 तारखेला हे पाळते असं 22 तारखेला कुतुरबाई साहेब पाडते. कुतुरबाई साहेबाला काम आहे आता. त्यांना 22 तारखेला हे पाडायचं. 22 तारखेला कुतुरबाई साहेब 22 तारखेपासून थांबतील. 22 तारखेपर्यंत त्या दुकानदाराला स्वतः पाडायचं आहे. नोटीसनुसार त्याला स्वतः बांधकाम पाडायचं आहे. कोण पाडणार आता अजून 22 झाली. आता तुम्हाला 23 तारखेला माहित पडले थोडंसं. आता कुतुरबाई साहेबांना शेवटला दिवस 23 आहे. आता त्याला पहिले 6 दिवस पकडलं होतं. ते 6 दिवस पकडलं होतं. पण 6 दिवस नाही 15 दिवसाची मुदत आहे. आपण 6 दिवसाची पकडली होती. नाही अधिक स्वल्प आहे. 8 दिवसाची मुदत दिली त्यावेळेस. तर ते मुदत 8 दिवस. रामपुरी कॅम्प येथील देशी दारूचे दुकानास 15 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. दुकान पाडण्याकरता 7 तारखेला त्यांना नोटीस देण्यात आलेली होती. त्या नोटीसच्या अनुषंगाने त्यांना 15 दिवसामध्ये स्वतःचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडायचं आहे. आणि त्यांनी जर 15 दिवसाच्या मुदतीमध्ये स्वतःचं अनधिकृत जे बांधकाम केलेलं आहे ते जर पाडलं नाही तर महानगरपालिका त्या बांधकामाचं व्हिडिओ चित्रण करून आणि छायाचित्रण करून आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये त्याचा पंचनामा करून ते बांधकाम पाडण्यात येईल. महानगरपालिकाद्वारे अतिक्रमण विभागाद्वारे ते बांधकाम पाडण्यात येईल. आम्ही सिद्धार्थनगरच्या सर्व महिला महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेब गुडेवार यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. आमच्याकडे आमच्या मोहल्ल्यामध्ये जे मधामध्येच म्हणजे मेन रोडवरती दारूचं दुकान आहे. देशी दारूचं दुकान आहे आणि त्या तिथून बुद्धविहार जवळच आहे.
आणि शाळा सुद्धा जवळ आहे आणि सिद्धार्थनगर, भीमनगर, सिव्हिल लाईन त्या इथून जे लोक जातात ते त्या रोडवरूनच जातात. तर त्यांना इतका त्रास आहे. आमच्या मुलांना, महिलांना खूप त्रास आहे. जे शाळकरी मुलं आहे, जे छोटे छोटे मुलं आहे, महिला आहे, जवळच बगीचा आहे. तर त्या बगीच्यामध्ये ते दारू पितात. छोटे छोटे मुलं सुद्धा तिथे खर्रा, दारू, गुटखा असे काम करतात. तर आम्हाला खूप त्रास आहे. तर आम्ही त्या संदर्भात तुम्ही आज इथं जे आले त्याच्याबद्दल साहेबांकडे आम्ही गेलो होतो. त्यांनी निवेदन स्वीकारलं आमचं आणि त्यांनी 15 दिवसाची मुदत दिली होती. त्यानंतर आम्ही कुतरमारे सर आहे तर त्यांच्याकडे सुद्धा गेलो होतो. त्यांनी बोरकर साहेबांकडे पाठवलं. बोरकर साहेबांनी आता आम्हाला सांगितलं की 15 दिवसाची मुदत दिली होती. तर 22 तारखेपर्यंत आता ते सांगत आहे की 22 तारखेपर्यंत 15 दिवस होणार आहे आणि 22 तारखेपर्यंत त्यांनी जर ते देशी दारूचं दुकान पाडलं नाही तर 23 तारखेला आम्ही मग महिला आंदोलन करू. अखिल भारतीय तेली साहू समाजातर्फे उपवर वधू परिचय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित संमेलनाला मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे. स्मरणिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात येत आहे. या संमेलनात समाज बांधवांना निमंत्रित करण्यात आलं आहे. नवराज्य निर्माण महासंघातर्फे 17 नोव्हेंबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी आता परत जोर धरते आहे. या मागणीसाठी विदर्भवीर एकत्र येत आहेत. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मी डॉक्टर गणेश खारकर, नवनिर्माण राज्य समितीचा विदर्भाचा प्रमुख. आपल्याला आज सांगायचं आहे की वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या राज्याची संकल्पना अतिशय पूर्वीपासून आहे आणि त्याचा पुढाकार आणि अजेंड्यामध्ये आजच्या डेटमध्ये बीजेपीने घेतलं होतं की आम्ही छोटे राज्य म्हणून विदर्भाचं राज्य आपल्याला देऊ. आज सत्तेत आल्यानंतर जवळजवळ आता 1 ते 1.5 वर्ष होत आहे, परंतु अजून त्यांनी विदर्भाच्या बाबतीत काही विचार केला नाही. म्हणून आम्ही विदर्भातल्या सर्व छोट्या छोट्या ज्या काही आंदोलन करणाऱ्या समिती आहेत, संघटना आहेत, त्यांच्या एकत्रित बैठक उद्या दिनांक 17/11/2015 गणेश कॉलनी येथे मोठ्या प्रमाणाची बैठक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जर विदर्भाच्या बैठकीच्या विदर्भ देण्याबद्दलचा निर्णय जर त्याला वेळ लागत असेल तर या आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार त्या बैठकीमध्ये एक दिशा घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अंबागेट येथे श्री विठ्ठल रुक्माई संस्थानमध्ये कार्तिकी एकादशी महोत्सव साजरा होतो आहे. त्यानिमित्त येथे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. वेदशास्त्र संपन्न केशव महाराज येथे आपल्या रसाळ वाणीने प्रवचन करत आहेत. महाराष्ट्राचं म्हणजे आपल्या राज्याचं नाव, प्रांताचं नाव महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा शब्द 52 वर्षांच्या अगोदर भागवत आणि राज्याचं नाव महाराष्ट्र आहे. व्यासांत शब्द आहे हा महाराष्ट्र. 52 वर्षापूर्वी भागवतावर दिलेला शब्द आहे. क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे म्हणजे गुजरात जीर्णता होता. ती भक्ती होणारी द्रविड देशात निर्माण झाली.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त श्रमिक पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात व्यंगचित्रकार उपाध्याय यांनी व्यंगचित्र रेखाटले, व्यक्तिचित्र रेखाटले. वृत्तपत्र आणि माध्यम म्हणजे त्याच्यामध्ये मुद्रित माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक या दोन्ही माध्यमांचा समावेश आहे. अशा माध्यमांना नियंत्रित करणारी जी शासनाची यंत्रणा आहे तिला प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया या नावाने ओळखलं जातं. त्या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या स्थापना दिनानिमित्त देशभर आजचा हा दिवस राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला. आपण महाराष्ट्रामध्ये दिनाचं महत्व मुळात त्याची व्याप्ती काय आहे, त्याचं प्रासंगिकता काय आहे हे मांडण्यासाठी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावरजी करतील अशी विचारली. आजच्या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय विलासराव मराठे साहेब, आज आपणास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ॲडव्होकेट सतीश उपाध्याय, प्रसिद्ध व्यंगचित्रकार, दुसरे प्रमुख पाहुणे दैनिक मंडळचे संपादक अनिल अग्रवाल साहेब, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवराज कुलकर्णी, सर्व पत्रकार मित्र, सर्वांचं मी आज राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे आपण राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करतो. मागच्या वर्षी जिल्हा माहिती कार्यालयाचा 7 जून साजरा करण्यात आला होता. सार्वजनिक कामकाजात पारदर्शकता आणि माध्यमांचं महत्व हा मागच्या वर्षाचा विषय होता. मागच्या वर्षी अग्रवाल साहेबच अनिल अग्रवाल सरच मागच्या वर्षी सुद्धा प्रमुख पाहुणे होते. देशपांडे साहेब आज काही कारणानिमित्त येऊ शकले, ते पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बरंचसं कार्यक्रम मागच्या वर्षी पण झाला. यावर्षी प्रसिद्ध व्यंगचित्रकार जसं आता लापुडे साहेबांनी सांगितलं की अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून व्यंगचित्र आणि अर्कचित्राचं महत्व आणि प्रभाव हा विषय आहे. आरके लक्ष्मण आणि राजेंद्र पुरी यांना आदरांजली वाहण्याच्यासाठी भारतभर हा कार्यक्रमात प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने सादर करण्याच्या सूचना होत्या. त्यानिमित्ताने आपला हा एक त्यांच्या श्रद्धांजली चौथा डिनर आहे. त्याच प्रकारे व्यंगचित्रकाराचं जे अस्तित्व आहे ते पत्रपालिकेत आहे. म्हणजे आपल्या माहितीसाठी सांगतो की व्यंगचित्र म्हणून कुठलीच पोस्ट, कुठलंच पद अस्तित्वात नाही. ते सेल्फ जनरेटेड पद आहे, म्हणजे त्याला एम्प्लॉयमेंटचा दर्जा नाहीच. त्यामुळे उदरनिर्वाह म्हणून लोक या व्यवसायाला स्वीकारत नाही. आता सुदैवाने आम्हाला ती संधी मिळाली. सारखे ज्येष्ठ बंधू होते, मराठे साहेबांसारखे ज्येष्ठ बंधू होते, शिवराज दादांसारखे मार्गदर्शक होते. परंतु ही संधी आता दादांचं असं म्हणणं होतं की चष्मा घालतात तो त्यांच्या चेहऱ्यात. श्री गोंडबाबा संस्थान येथे अन्नकूटाचं आयोजन करण्यात आलं. देवाला पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्यात आला. मोठ्या संख्येनं भाविकांनी येथे महाप्रसादाचा लाभ घेतला. स्थानीय दस्तूरनगर येथील गोंडबाबा मंदिरात अन्नकूटाचं आयोजन करण्यात आलं. साला दर सालाप्रमाणे हा कार्यक्रम इथे संपन्न होत असतो. सुंदरकांड आणि विविध कार्यक्रमाने हा उत्साह पार पडला. यावेळेस नागरिकांनी महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला. श्री गोंडबाबा देवस्थान में हर साल की तरह हम यहाँ अन्नकूट का कार्यक्रम करते हैं और यह कार्यक्रम भव्य रूप में किया जाता है. इसमें सुंदरकांड वगैरह होती है, 56 भोग का प्रसाद का भोग लगाया जाता है, 108 दीप जलाए जाते हैं और 4 से 5 हजार लोगों का महाप्रसाद का कार्यक्रम
सभी लोगों की तरफ से, सभी दानवीर परिवार की तरफ से किया जाता है। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.